हॅलो फ्रेंड्स, ग्लोबल ऑनलाईन मराठीवर आपलं स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत अशोक मौर्यकालीन प्रशासन. ठीक आहे. तर यापूर्वीच्या लेक्चर्समध्ये आपण चंद्रगुप्त मौर्य जे मौर्य वंशाचे संस्थापक होते यांच्याविषयी अभ्यास केलेला आहे आणि सोबतच त्यांचे पुत्र बिंदुसार यांचा सुद्धा अभ्यास आपण लास्ट लेक्चरमध्ये केलेला आहे. आज आपण अशोक आणि मौर्यकालीन प्रशासन यांचा अभ्यास करूया. परंतु जे स्टुडंट नवीन असणार या चॅनलवर त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना आहे की MS सेट 2022ची जी एक्झाम होणार आहे असिस्टंट प्रोफेसर या पदाकरिता, त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन मराठीवर हिस्ट्री या सब्जेक्टचं फुल कोर्स लॉन्च करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला 10 पेक्षा अधिक मॉक टेस्ट मिळणार. या ज्या मॉक टेस्ट असेल ते तुम्हाला ॲपवर अवेलेबल करून देण्यात येईल. संपूर्ण अभ्यासक्रमावरील नोट्स, हे जे नोट्स असणार ते इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये असणार आणि व्हिडिओ लेक्चर्स, हे डेली व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला दिले जाणार. सोबतच डाऊट क्लिअरिंग सेशन पण अवेलेबल असेल. सरावासाठी MCQ असेल आणि वीकली इव्हॅल्युएशन टेस्टसुद्धा असेल. PYQ म्हणजेच प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन PDF फॉर्ममध्ये अवेलेबल केल्या जाईल आणि कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करीत असताना ह्या सगळ्या गोष्टी खूपच जास्त इम्पॉर्टंट ठरतात, याची जाणीव आपल्या सगळ्यांना नक्कीच असेल. हा कोर्स बाय करण्याची फीस आहे 4999. या फीजमध्ये आपल्याला या सगळ्या सोयी उपलब्ध असेल. हा कोर्स परचेस करण्यासाठी तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवर कॉन्टॅक्ट करा किंवा ग्लोबल ऑनलाईन हा जो ॲप आहे तो प्लेस्टोरवर जाऊन डाउनलोड करा आणि त्यावरूनही आपण रजिस्ट्रेशन करू शकता. ठीक आहे. चला तर मग आजच्या आपल्या लेक्चरकडे आपण वळूया. आजचा आपला टॉपिक आहे अशोक. ठीक आहे. मौर्य सम्राट अशोक. अशोक जे आहे त्यांच्याविषयी थोडी इन्फॉर्मेशन आपण लास्ट लेक्चरमध्ये अभ्यासली आहे. आज आपण बघणार की अशोक जे आहे त्यांना मास्की, गुजरा आणि नेतूर. ठीक आहे. आणि आणखीन एक अभिलेख आहे ज्याचं नाव आहे उदयगोलम. ठीक आहे. हे जे 4 अभिलेख आहे त्यामध्ये अशोकांना काय म्हटले आहे, अशोक असा नाव त्यांचा मिळतो. ठीक आहे. आणि जे त्यांचा भाब्रू अभिलेख आहे, या भाब्रू अभिलेखामध्ये अशोकाला मगध अधिराज असे म्हटले आहे. म्हणजे काय तर मगधचा राजा. ठीक आहे. पहा, मी जे तुम्हाला म्हणते की या अभिलेखामध्ये असं म्हटलं आहे, ह्या गोष्टी कशा IMP ठरतात. कारण क्वेश्चन आता कसं दिवसेंदिवस सेट एक्झामचं लेवल पण टफ होत चाललेलं आहे, त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी जे आहे ते खूप जास्त इम्पॉर्टंट ठरतात. ठीक आहे. कधी जे राजे असतात जसं आपण लक्ष देत नाही, त्या राजांचाही आपल्याला, जसं मोहम्मद बिन तुगलकानंतर कोण शासन करायला आले असं सुद्धा आपल्याला प्रश्न कधी कधी विचारला जातो. ठीक आहे. म्हणून कसं आहे, सगळ्याच गोष्टींचं आपल्याला प्रिपरेशन करायचं आहे. चला तर मग बघा, आपण सुरू करूया. जे भाब्रू अभिलेख आहे त्यामध्ये अशोकाला मगधचा राजा म्हणजे मगधीराज असे म्हटलेले आहे. पुराण जे आहे, पुराण काय म्हणतात तर अशोक वर्धन असे अशोका यांना म्हणतात. जे अशोक आहे त्यांचा राज्याभिषेक झाला. आपण पाहिलं की त्यांना गादी मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला, म्हणून त्यांचं जे राज्याभिषेक आहे त्यानंतर त्यांनी 8 इयर्स नंतर जे आहे कलिंग राज्यावर आक्रमण केलं. कधी 261 ईसा पूर्वमध्ये कलिंग यावर आक्रमण केलं. का बरं केलं पहा. संपूर्ण भारत जे आहे त्यांच्यावर चंद्रगुप्त मौर्यांचे मौर्य प्रशासनाचं काय होतं तर राज्य होतं. फक्त कलिंगच असं राज्य होतं. हे कलिंग जे आहे ओडिसा येथे आहे. ठीक आहे. ओडिसा येथे कलिंग आहे. आणि पहा, आपण पाहिलं आहे की कलिंग येथील खारवेल, ठीक आहे, हे जे शासक होते खारवेल ते खूप प्रसिद्ध झालेले आहेत. चेदी येथील हे शासक होते. ठीक आहे. तर मी हे तुम्हाला एक रेफरन्स म्हणून सांगितलं, खारवेलचा हातीगुंफा अभिलेख. ठीक आहे. तर बघा, त्यांच्यात जे राज्याभिषेक झाले त्यांच्या 8 वर्षानंतर त्यांनी काय केलं, कलिंगवर आक्रमण केलं. त्यावेळी कलिंगवर जेव्हा त्यांनी आक्रमण केलं तेव्हा कलिंगचा राजा होता नंदराज. ओके. हे त्यांचे राजा होते आणि तोसली हे काय कलिंगची काय होती, राजधानी होती. युद्धामध्ये 1.5 लाख जे लोक आहे ते युद्धबंदी म्हणून झाले आणि खूप सारे लोक काय झाले, मृत्यू पावले. ठीक आहे. कारण जे कलिंग राज्य आहे त्यांनी पण खूप मुकाबला केला होता अशोका यांचं. ठीक आहे. तर पहा, तर काय झालं,
ह्या घटनेमुळे अशोकांचं काय मन परिवर्तन घडून आलं आणि त्यांनी काय केलं, युद्ध नीतीचा त्याग केलं आणि धम्म नीतीचा काय केलं, पालन केलं. कशानंतर, तर कलिंग विजयानंतर. ठीक आहे. तर अशा प्रकारे अशोका ज्यांनी धर्म परिवर्तन केलं. ठीक आहे. आणि सुरुवातीला अशोक जे होते ते शैव धर्माचे काय होते, अवलंबी होते. पहा, हे प्लिनी जे आहे हे रायटर काय म्हणतात, जे मिश्रचे शासक होते टॉलमी द्वितीय यांनी पाटलीपुत्र येथे कोणाला पाठवले होते, डियानिसियस. हे डियानिसियस जे आहे ते राजदूत होते. ठीक आहे. हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. राजदूत म्हणून पाठवले होते. जेव्हा कलिंग युद्ध झाला 261 ईसा पूर्व मध्ये, तेव्हा काय झालं, तर त्यानंतर त्यांचं मन परिवर्तन झालं आणि त्यांनी युद्धनीती त्याग केली आणि धम्मनीतीचा काय अवलंब केला. परंतु यापूर्वी जे होते ब्राह्मण धर्माचे अनुयायी होते. ब्राह्मण धर्मामध्ये काय, शैव मत अवलंबी होते. कोण, अशोक. ठीक आहे. शैव म्हणजे काय, शिवचे ते काय होते, उपासक होते, अनुयायी होते. ठीक आहे. या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला कुठून मिळते, तर जे कल्हण आहे, कल्हण कोण, तर काश्मीरचे जे रायटर आहे कल्हण, त्यांची जी पुस्तक आहे राजतरंगिणी, यामधून आपल्याला याविषयी म्हणजे त्यांच्या धर्माविषयी की ते शैव धर्म अवलंबी होते याविषयी माहिती मिळते. सोबतच आपल्याला काश्मीर नाही, श्रीनगर. ठीक आहे. कल्हण अनुसार काय म्हटलं आहे, अशोक यांनी श्रीनगर या शहराची काय केली, तर स्थापना केलेली दिसून येते. ठीक आहे. आणि अशोक पहा, त्यांच्या मनात हा विचार कसा आला, तर ते जे त्यांचे भाऊ होते सुशीम, त्यांचा मुलगा होता. ठीक आहे. त्यांनी काय केलं, एक भिक्षूचा अवतार घेऊन ते आपल्या राज्यामध्ये भिक्षा मागत होते. ठीक आहे. तर ते पाहून त्यांच्या मनात सुद्धा परिवर्तन घडून आलं. ठीक आहे, अशोका यांचं. त्यानंतर त्यांनी उपगुप्त, हा क्वेश्चन खूप जास्त महत्वाचा आहे, कारण उपगुप्त जे आहे बौद्ध भिक्षू, त्यांनीच अशोका यांना का बौद्ध धर्माची दीक्षा दिलेली आहे. म्हणून हा मस्ट बी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ठीक आहे. धर्म स्वीकार केल्यानंतर अशोकांनी काही युद्ध नीतीचा तर पूर्णपणे त्याग करून दिलेला दिसून येते. त्यानंतर त्यांनी काय केली, यात्रा केली. ठीक आहे, धम्मयात्रा केली. आता ह्या धम्मयात्रेचा क्रमही खूप महत्वाचा आहे, की सुरुवातीला ते गया या ठिकाणी गेले. का गेले, कारण आपण पाहिलं गया या ठिकाणी ज्ञानप्राप्ती झाली म्हणून गयाला बोधगया असे संबोधले जातात. ठीक आहे. म्हणून ते तिथे गेले. त्यानंतर कुशीनगर, लुंबिनी फार महत्वाचा आहे, कारण लुंबिनी येथील जे कर आहे तो 1/8 करून दिला होतं. 1/8 भाग त्यांनी करून दिलं होतं. आणि सोबतच बली नावाचा जो धार्मिक कर आहे तो सुद्धा त्यांनी काय केला, रद्द केला होता. कुठे, फक्त लुंबिनी या ग्रामामध्ये. ठीक आहे. त्यानंतर यात्रा केली कापिल्यवस्तू, सारनाथ आणि लास्टमध्ये श्रावस्ती. अशा प्रकारे अशोका यांची धम्म यात्रा आपल्याला दिसते, ज्यामध्ये ते सुरुवातीला गया गेले, त्यानंतर ते कुशीनगर, लुंबिनी, कापिल्यवस्तू, सारनाथ आणि लास्टमध्ये ते श्रावस्ती या ठिकाणी यात्रा केलेली आपल्याला दिसून येते. सोबतच लुंबिनी हे जे आहे ते महत्वाचं आहे, कारण या ग्रामाचा जो कर आहे तो त्यांनी 1/8 करून दिलं होतं. सोबतच जे बली नावाचं धार्मिक कर असते तो सुद्धा काय केला होता, रद्द केला होता. ठीक आहे. ह्या गोष्टी महत्वाच्या आहे, नोट डाऊन करावी. ठीक आहे. चला नेक्स्ट आपण पाहूया, अशोक हे जे होते आजीवक संप्रदायासाठी 4 गुफा आपल्याला दान केल्याची दिसून येते. पहिली गुफा जी आहे ते कर्ण आहे, चौपाट आहे, सुदामा, विश्व झोपडी. ठीक आहे. हे जे 4 आहे त्या गुफा काय केल्या होत्या, त्यांनी दान केलेल्या दिसून येतात. अशोकचे जे पौत्र होते त्यांनी सुद्धा आजीवक संप्रदायांना नागार्जुन गुफा जे आहे ते काय आहे, दान केली आहे. ठीक आहे. अशोक यांचे 7 स्तंभलेख आपल्याला दिसून येते. आता हे 7 स्तंभलेख काय असतात ते आपण डिटेलमध्ये थोडंसं पाहूया. पण त्यापूर्वी पहा, जे त्यांचे अभिलेख किंवा शिलालेख आहे त्यांच्याविषयी थोडीशी आपण माहिती पाहू. अशोक जे आहे ते बौद्ध धर्माचे प्रचार करण्यासाठी आपला पुत्र महेंद्र आणि मुलगी जे होती संघमित्रा यांना कुठे पाठवले होते, तर श्रीलंका या ठिकाणी त्यांनी काय बौद्ध धर्माचा काय प्रसार करण्यासाठी आपला पुत्र महेंद्र आणि पुत्री संघमित्रा यांना पाठवले होते. अशोक जे आहे त्यांचे 14 शिलालेख आपल्याला दिसतात. ठीक आहे. हे जे 14 शिलालेख आहे ते पण महत्वाचे आहे, कारण त्यावर काय लिहिलेलं आहे, पहिल्या शिलालेखामध्ये काय आहे, सेकंड मध्ये काय आहे, हे क्वेश्चन काय 5व्या शिलालेखामध्ये कशाचे वर्णन केलेले आहे असं डायरेक्ट क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे.
तर अशोकाचे अभिलेख जे आहे ते वाचण्याचा सगळ्यात पहिला प्रयास कोणी केला? जेम्स प्रिन्सेप यांनी केला. तर कधी? 1837 मध्ये. ठीक आहे. पहा, शिलालेख किती? तर 14 आहे आणि स्तंभलेख किती आहे? तर 7 आहे. ठीक आहे. तर हे जे स्तंभलेख आहे ते ब्राह्मी लिपीमध्ये आहे आणि ह्या वेगवेगळ्या 6 ठिकाणी आहे. यामधून पहिला आहे. आता हे स्तंभलेख म्हणजे काय? आता हे जे स्तंभलेख आहे ते दगडावर कोरलेले आहे. ठीक आहे. म्हणजे हे जे असे सहा प्रकारचे जे असे दगड आहे त्यांच्यावर काय केलेलं आहे? तर या कोरलेलं आहे. ठीक आहे. हे पहिली लाईन, दुसरी लाईन, तिसरी, चौथी अशा प्रकारचे काय स्तंभलेख आहे. किती आहे? स्तंभलेखांची संख्या 7 आहे. ठीक आहे. ज्यामधून पहिला आहे दिल्ली टोबरा. ठीक आहे. हे जे दिल्ली टोबरा आहे, पहिला आपण प्रयाग स्तंभलेख पाहू, जे सुरुवातीला कुठे होते? तर कौशांबी या ठिकाणी होते. ठीक आहे. परंतु अकबर, ठीक आहे, हे अकबर जे आहे, जे आपल्याला मुघल पिरियडमध्ये आपण पाहू, त्यांनी कुठे या प्रयाग म्हणजे इलाहाबाद या ठिकाणी आणले. ठीक आहे. म्हणूनच त्याला काय प्रयाग स्तंभलेख असे म्हटले जातात. हा कसा पहिला स्तंभलेख आहे. दुसरा स्तंभलेख आहे दिल्ली टोबरा स्तंभलेख. आता हा दिल्ली टोबरा जो स्तंभलेख आहे त्यामध्ये काय दिलेलं आहे? तर पहा, हे जे आहे स्तंभलेख ते फिरोजशाह तुघलक, म्हणजे पहा हे जे FST आहे, आता FST म्हणजे काय? फिरोजशाह तुघलक. हे काय होते? तर हे जे तुघलक वंशाचे शासक होते, जे मोहम्मद बिन तुघलकानंतर शासन करायला आले होते. त्यांनी काय केला? हा टोबरा येथून दिल्ली येथे आणले होते. हे महत्त्वाचे आहे, या गोष्टी नोट डाऊन करा. दिल्ली मेरठ स्तंभलेख, हा जो दिल्ली मेरठ आहे तो सुद्धा FST यांनी कुठे नेले होते? दिल्ली येथे नेले होते. त्यानंतर रामपूर्वा स्तंभलेख आहे, लोरिया अरेराज स्तंभलेख, यानंतर शेवटचा आपला आहे लोरिया नंद स्तंभलेख. हा जो स्तंभलेख आहे तो महत्त्वाचा ठरतो, कारण यावर मोरचं चित्र बनलेलं आहे. IMP क्वेश्चन आहे, मोरचं चिन्ह कोणत्या स्तंभलेखावर आहे? तर लोरिया नंद स्तंभलेख यावर दिलेला आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण स्तंभलेख पाहिले, जे 6 स्तंभलेख आहे अशा प्रकारे ते दगडावर कोरलेले आहे. ठीक आहे. याच्यावर 7 लाईन लिहिलेली आहे, म्हणून त्यांची संख्या किती? 7 दिलेली आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला 7 स्तंभलेख दिसून येते. यानंतर आपण पाहणार प्रमुख बृहत शिलालेख. आता हे बृहत शिलालेख म्हणजे काय? तर अशोक यांनी पहा 14 शिलालेख आपल्याला दिसून येते, ज्यामध्ये त्यांचा जे पहिला शिलालेख आहे त्यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे? पशुहत्या जे आहे ते पूर्णतः बंदी म्हटलं आहे. म्हणजे पशुहत्येचा त्यांनी निषेध केलेला पहिल्या स्तंभलेखामध्ये दिसून येते. जे पहिला शिलालेख आहे त्यामध्ये म्हटलेलं आहे की पशुहत्या निषेध. ठीक आहे. प्राण्यांच्या कत्तलीवर बंदी, उत्सव मेळावे, प्राण्यांच्या हत्येवर बंदी घातले. सोबतच अशोकांच्या स्वयंपाकघरात फक्त 2 मोर आणि 1 हरिण मारले गेले. 2 मोर आणि 1 हरण मारण्याची ही प्रथा बंद करण्याची त्यांची काय होती? इच्छा होती. ठीक आहे. पहिला जो त्यांचा बृहत शिलालेख आहे त्यामध्ये पशुहत्या बंदी त्यांनी केलेली आहे. आता दुसरा जो शिलालेख आहे त्यामध्ये त्यांनी दक्षिण भारतातील चोल, पांड्य, सत्यपुरा आणि केरळपूर राज्यांचे वर्णन केलेले आहे आणि सोबतच मनुष्य आणि प्राण्यांची काळजी घेण्यात यावी असं सुद्धा म्हटलेलं आहे. म्हणजे या जो शिलालेख आहे त्यामध्ये त्यांनी समाज कल्याणाविषयी सांगितलं आहे. ज्याप्रमाणे पहिला जो त्यांचा शिलालेख आहे त्यामध्ये त्यांनी काय म्हटलेले आहे? तर पहिल्या शिलालेखामध्ये पशु हत्या बंदी त्यांनी म्हटलेली आहे आणि दुसरा जो शिलालेख आहे तो समाज कल्याणाविषयी त्यांनी माहिती दिली आहे. सोबतच दक्षिण भारतातील जे राज्य आहे चोल, पांड्य त्यांच्याविषयी सुद्धा माहिती आपल्याला सेकंड जे त्यांचा शिलालेख आहे त्यामध्ये मिळतो. ठीक आहे. तिसरा जो त्यांचा बृहत शिलालेख आहे त्यामध्ये ब्राह्मणांचे औदार्य अशोकांनी राज्याभिषेकाच्या 12 वर्षांनी जारी केली. त्यात म्हटले आहे की अधिकारी आणि प्रादेशिक जिल्हा प्रमुख राजुकांसह ग्रामीण अधिकारी दर 5 वर्षांनी राज्यांच्या भागात जातील आणि अशोकांचा धम्म्याचा प्रसार करतील. म्हणजे जो थर्ड वाला आहे त्यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे? तर जे धर्मगुरू आहे म्हणजेच रजूक हे काय करतील? अशोकांच्या धर्मप्रसारासाठी दर 5 वर्षांनी राज्यांचा ब्यौरा करतील. म्हणजे काय?
तर राज्याविषयी माहिती गोळा करतील. चौथा जे त्यांचा बृहत शिलालेख आहे त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की धम्मघोष हा मानव जातीसाठी आधार आहे आणि भैरी घोष नाही तर समाजासाठी धम्मांवर प्रभाव व्हावा. म्हणजे यामध्ये काय धम्मनीतीविषयी चर्चा केलेली आहे. पहा, हे कसं इतकं मोठं मोठं वाचण्यापेक्षा मी तुम्हाला सरळ सांगते की पहिला जो अभिलेख आहे त्यामध्ये पशु निषेध, दुसरा समाज कल्याण, तिसऱ्यामध्ये त्यांनी जे त्यांचे रज्जुक वगैरे होते त्यांना काय म्हटलेलं आहे की दर 5 वर्षांनी तुम्ही काय करायचं, प्रदेशांचं पाहायचं की काय कसं सुरू आहे. ठीक आहे. त्यानंतरचा जो बृहशिलालेख आहे त्यामध्ये धम्माविषयी चर्चा केलेली आहे. ठीक आहे. धम्मनीतीवर चर्चा केलेली आपल्याला दिसून येते. 5वा जो आहे तो खूप जास्त महत्त्वाची आहे, कारण त्यांनी काय केलं, धम्म महामात्रांची जी नियुक्ती आहे ते केलेली आहे. ठीक आहे. आणि सोबतच त्यांचे काय कर्तव्य आहे याची सुद्धा चर्चा आपल्याला 5व्या बृहत शिलालेखामध्ये दिसून येते. 6वा जो त्यांचा शिलालेख आहे त्यामध्ये त्यांनी धम्म महामात्रांना जे आहे ते आदेश दिलेले आहे आणि त्यामध्येच त्यांनी त्यानंतर आहे बृहत शिलालेख 8. त्यामध्ये त्यांनी काय सगळ्यांना सहिष्णुतेने राहण्याचे काय आवाहन केलेले आहे. आणि हा जो 8वा शिलालेख आहे त्यामध्ये त्यांनी काय म्हटले आहे की विहार यात्रा त्याग करून धम्म यात्रा करू. ठीक आहे. अशा प्रकारे 8व्या मध्ये त्यांनी असं म्हटले आहे. 10वा जो त्यांचा शिलालेख आहे, 10वा शिलालेख तेवढं काही महत्त्वाचं आहे नाही. ठीक आहे. पण तरीही धम्माच्या लोकप्रियतेसाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहे. 11 जो आहे धम्माचा विस्तार बद्दल सांगितला आहे. 12 जो आहे तो विविध धार्मिक पंथांसोबत सहिष्णुतेने राहण्यासाठी सांगतात. आणि 13वा बृहत शिलालेख खूप महत्त्वाचा आहे, कारण त्यामध्ये कलिंग विजय, अशोकाचा धम्म आणि जे विदेशी शासक होते अँट्रिकोटस, टॉलमी यांच्याविषयी माहिती आणि अलेक्झांडर, चोल, पांड्य इत्यादींविषयी जे विजय मिळवला होता दिल्लीला यांची माहिती यामध्ये दिलेली आहे. आणि जेवढे पण शिलालेख आहे त्यामध्ये 13वा हा महत्त्वाचा पण आहे आणि सोबतच काय तर मोठा पण आहे. ठीक आहे. आणि 5वा पण खूप जास्त महत्त्वाचा दिसून येते. अशा प्रकारे 14 शिलालेख आहे. यानंतर आपण बघणार आहे अशोकांचे जे उत्तराधिकारी होते ज्यामध्ये कुणाल, दशरथ, संप्रती. आणि हे जे संप्रती आहे ते सगळ्यात योग्य काय होते, शासन करण्यासाठी होते. आणि हे संप्रती सुद्धा जैन धर्माचे मत अवलंबी होते. आपण पाहिला की चंद्रगुप्त मौर्य सुद्धा जैन धर्माचे अवलंबी होते. आणि हे जी संप्रती होती त्यांची 2 राजधानी होती, एक होती पाटलीपुत्र आणि दुसरी होती उज्जैनी. चंद्रगुप्त मौर्यांनी कायाक्लेश हा जो व्रत आहे त्याच्या आधारे देहत्याग केला आणि सोबतच हे जे संप्रती होते त्यांनी सेम तसंच मेथड अवलंबली. ठीक आहे. शेवटचे जे शासक आहे मौर्य काळातील ते आहे बृहदस्त. आणि हे बृहदस्त जे आहे त्यांचे सेनापती होते पुष्यमित्र शुंग. आणि हेच ते पुष्यमित्र शुंग ज्यांनी शुंग वंशाची काय केली, स्थापना केली. ठीक आहे. अशा प्रकारे अशोक हा टॉपिक इथेच संपतो. यानंतर आपण अशोककालीन प्रशासन म्हणजे मौर्यकालीन प्रशासन पाहू. प्रशासनात पहा, केंद्रीय प्रशासनामध्ये कौटिल्य यांनी 7 भाग किंवा 7 अंग दिलेले आहेत. त्यालाच आपण सप्तांग सिद्धांत असं म्हणतात. या सप्तांग सिद्धांतामध्ये काय म्हटलं आहे तर राजा, राज्य, अमात्य, सेना, कोश, दुर्ग आणि मित्र हे जे 7 अंग आहे ते खूप जास्त महत्त्वाची आहे. आणि या 6 जे अंग आहे त्याचा प्रमुख कोण असतो तर राजा असतो. म्हणजे सगळं काय कशावर डिपेंड आहे तर राजावर डिपेंड आहे. ठीक आहे. प्रशासनाचे जे उच्च अधिकारी आहे त्यांना तीर्थ म्हणतात. आणि तीर्थांची संख्या किती आहे तर 18 आहे. आणि मंत्री परिषद असायची. ठीक आहे. हे मंत्री परिषद जे असायचे पहा कसं असायचं, प्रशासन जे होतं केंद्रीय प्रशासन त्यामध्ये तीर्थ असायचे. तीर्थ किती तर 18 तीर्थ असायचे. ज्यामध्ये काय मंत्री म्हणजे प्रधानमंत्री, पुरोहित काय तर धर्म आणि दान विभागाचा प्रमुख, सेनापती म्हणजे विभागाचा प्रमुख. ठीक आहे. हे जे लिस्ट आहे ते तुम्हाला आपल्या आजच्या लेक्चर नंतर आपल्या व्हॉट्सअपवर सुद्धा मिळणार, कारण हे जे आहे IMP
टॉपिक आहे. कसे टॉपिक आहे ते? तर IMP आहे. ठीक आहे. आपण हे वाचण्यापेक्षा मी तुम्हाला सरळ समजावून सांगते की पहा, मौर्य काळामध्ये मंत्रिणा असायची. ठीक आहे. हे मंत्रिणा काय असायची? तर हे राजा ठेवायचं. ठीक आहे. मंत्री परिषद, आणि आपण सोबतच 500 सदस्य असलेली मंत्री परिषद बिंदुसारच्या सभेमध्ये पण पाहिली. यांची नियुक्ती कशी व्हायची? तर उपधा परीक्षण व्हायचं, त्यानंतर त्यांची नियुक्ती व्हायची. ह्या मंत्रिणाचे किती सदस्य असायचे? तर 4 असायचे. त्यामध्ये कोण? तर सेनापती, संधिदाता, प्रधानमंत्री आणि युवराज असायचे. ठीक आहे. तर पहा, सगळ्यात हेड कोण? तर राजा, त्यानंतर मंत्री वगैरे यायचे. त्यामध्ये 18 तीर्थ महत्वाचे आहे. हा तीर्थ पाहून घ्या तुम्ही. ज्यामध्ये आपण पाहिलं 3 आपण पाहिले प्रधानमंत्री. आता पहा, दोवारिक म्हणजे राजकीय द्वाररक्षक. ठीक आहे. अंतवेदिक म्हणजे अंतपुराचा अध्यक्ष. समाहर्ता राजस्व संग्रह करणारा मंत्री. संधिदाता, आता हे संधिदाता काय? तर राजकीय कोषाध्यक्ष. हे जे टॉपिक आहे किंवा हे काय आहे, समाहर्ता म्हणजे काय? तर राजस्व मंत्री. ठीक आहे. तर हे जे आहे ते खूप जास्त महत्वाचे आहे. क्वेश्चन विचारले जाणारच यावर नक्कीच. ठीक आहे. तर प्रशासक हे काय असायचे? तर कारागार अध्यक्ष. प्रदेष्टी म्हणजे कमिशनरी. पौर म्हणजे नगर कोतवाल. व्यवहारिक म्हणजे प्रमुख न्यायाधीश. आणि अनंतपाल म्हणजे सीमावर्ती दुर्गाचा काय? तर प्रमुख. ठीक आहे. तर याशिवाय पहा, आणखीन एक आहे जे महत्वाचं आहे, ते आहे नायक. हे नायक कोण असायचे? तर सेनाचे काय असायचे? हे नायक प्रमुख असायचं. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण केंद्रीय प्रशासन पाहिलं. आता आपण थोडं प्रांताची प्रशासन पाहूया. आता प्रांताच्या प्रशासनामध्ये काय? 5 समित्या होत्या. ठीक आहे. हे जे 5 समिती होती ती महत्वाची असायची. आपण लास्ट पण लेक्चरमध्ये चंद्रगुप्त मौर्यांचे 5 समिती पाहिलेली आहे. ठीक आहे. तर प्रांतांना काय म्हणायचे? चक्र. ठीक आहे. आणि प्रांताचं प्रशासन आर्यपुत्र पाहात, त्यांनाच काय म्हणत? प्रांताचा प्रमुख कोण? तर राष्ट्रीय. प्रांताचे जे विभाजन आहे ते कशामध्ये? विषयमध्ये केलेले होते, आणि विषयपती त्याचा प्रमुख असायचा. प्रशासनात सगळ्यात लहान काय असायचं? तर ग्राम असायचं. आणि हा ग्रामाचा जो सगळ्यात लहान असत त्याला गोपक असं म्हणत. आणि हे जे ग्राम असायचे ते 10 ग्रामीणांपासून बनलेले असायचे. मेगस्थनीज यांनी नगर प्रशासनाविषयी माहिती आपल्याला यांनी नगर प्रशासनाची माहिती आपल्याला दिलेली आहे. आणि त्यांनी म्हटलं आहे का नगराचा प्रमुख नागरण म्हटले जात असत. आणि हे जे नागरण असत त्यासाठी किती? 6 समित्या राहायच्या. ठीक आहे. या 6 समितीमध्ये ते कसं त्यांचं व्यापार चालायचं. पहा, एवढा मोठा साम्राज्य सांभाळणं कसं मुश्किलच असायचं. म्हणून त्यामध्ये अधिकारी वगैरे नियुक्ती करणं स्वाभाविकच आहे. ठीक आहे. तर जे नगर असायचं त्याचं प्रशासन नागरण पाहायचं, आणि नगर प्रशासन पाहण्यासाठी 30 सदस्य असायचे. ह्या 30 सदस्यांची 6 समिती होती. म्हणजे प्रत्येक समितीमध्ये 5-5 सदस्य यायचे. ठीक आहे. अशा प्रकारे प्रांतीय प्रशासन होते, ज्यामध्ये प्रांतांना चक्र म्हटले जात. प्रांताचे प्रशासन कोण पाहात? तर राजपुत्र किंवा आर्यपुत्र पाहात. त्यानंतर असायचं विषय. विषयच्या अधिकाऱ्याला प्रांतांचं विभाजन विषयमध्ये होतं, आणि विषयाचा प्रमुख विषयपती असायचं. आणि त्यानंतर सगळ्यात लास्ट असायचं ग्राम. ठीक आहे. अशा प्रकारे काय असायची? प्रांतीय प्रशासन व्यवस्था असायची. प्रशासनामध्ये पहा, गुप्तचर पद्धत आपल्याला दिसून येते. ठीक आहे. हे गुप्तचर पहा, प्राचीन काळात आणि आधुनिक काळातही आपल्याला दिसून येणार. ठीक आहे. इंटेलिजंट ब्युरो मस्ट बी इम्पॉर्टंट आहे, आज पण आहे आणि प्राचीन काळात सुद्धा होता. आणि चाणक्य यांनी या गूढ पुरुष असे म्हटले आहे. कोणाला? तर गुप्तचर यांना गूढ पुरुष असे म्हटले आहे अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये. सोबतच यांना चर सुद्धा शब्दांचा उपयोग आपल्याला मौर्य काळात दिसून येते. आणि जे एकच स्थानावर राहून माहिती देत असत त्यांना संस्था म्हणत. ठीक आहे. आणि एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावर जाऊन तेथून माहिती कलेक्ट करून देणाऱ्या जे त्यांचं व्यक्ती असायचं त्यांना संचार म्हणत असत. हे महत्वाचे आहे. ठीक आहे. अशोकाच्या काळात न्यायालय जे असत ते कोण पाहत? तर राजूक नावाचे अधिकारी पाहत. सरकारी भूमीला सीता म्हटले जात, आणि त्याचा जो अधिकारी असायचा त्याला सीता अध्यक्ष म्हटले जात होते. ठीक आहे. तर मौर्यकालीन जे समाज होता
तो पितृसत्तात्मक होता. कसा होता समाज? तर पितृसत्तात्मक होता. मौर्यकालीन समाज आपल्याला पितृसत्तात्मक दिसून येते. समाजामध्ये वर्णव्यवस्था होती, ज्यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र 4 वर्ण मध्ये विभाजित होती. विवाह कसे होत होते? प्रतिलोम आणि अनुलोम. आता हे प्रतिलोम आणि अनुलोम म्हणजे काय? तर अनुलोम म्हणजे जे मुलगा आहे तो उच्च वर्णाचं आणि मुलगी जी आहे ते खालच्या वर्णाची म्हणजे निम्न वर्गाची, त्याला काय म्हणायचे? अनुलोम विवाह. आणि प्रतिलोम विवाह म्हणजे काय? जे मुलगी आहे ते उच्च वर्णाची आणि मुलगा जो आहे तो निम्न वर्गाचा, त्याला प्रतिलोम विवाह म्हणायचे. सोबतच बहुपत्नीत्व सुरू होतं. पुनर्विवाहाची परवानगी असल्याचे आपल्याला दिसून येते. ठीक आहे. अशा प्रकारे मौर्यकालीन समाज होता. मनोरंजनांमध्ये रथदौड, घोडदौड अशा प्रकारचं दिसून येते. आणि सोबतच जे अर्थव्यवस्था होती ते मिश्रित होती. कृषीसोबत पशुपालनही चालायचं. आणि जे जमीन आहे त्या जमिनीला सीता आणि त्याच्या अध्यक्षाला सीता अध्यक्ष म्हटलं जात. आणि कराचे जे प्रमाण होते ते 1/6 आपल्याला मौर्य काळात दिसून येते. सोबतच सेना आहे. सेनामध्ये आपल्याला 4 प्रकारची सेना दिसून येते. 4 प्रकारची सेना म्हणजे कशी? तर पहा, रथदौड, घोडदौड, अश्वदळ, अश्व म्हणजे काय? तर घोडा, आणि पैदल सेना. हस्तबल म्हणजे हातात ते तलवारी वगैरे घेऊन नाही का तसे. तर हे जे सेना असायची त्यांचे संचालन कसे व्हायच्या? तर 6 समिती असायची. त्यासाठी जल समिती, रसद समिती, पैदल समिती, अश्व समिती आणि लास्ट असायची हस्त आणि रथ समिती. हे काय करायची? हे सगळे सामान त्यांना काय करायची? तर प्रोव्हाइड करायची. पहा, आपण जे 30 सदस्य म्हटलं ना नगरच्या प्रशासनासाठी, तर यासाठी सुद्धा 30 सदस्य लागायचं आणि त्यांच्याद्वारे काय व्हायचं? तर पूर्ण सुव्यवस्था ठेवली जात होती या सदस्य समितींद्वारा. ठीक आहे. तर पहा, मौर्यकालीन जे प्रशासन आहे, समाज आहे, ठीक आहे, या सगळ्यांचा आपण अभ्यास आज केलेला आहे. यासोबतच एक महत्त्वाची सूचना अशी आहे की हा जो टॉपिक आहे, पहा एक्झाममध्ये नाही का शब्द विचारतात. जसं भाग काय आहे असा सरळ सेटच्या पेपरमध्ये क्वेश्चन विचारतात. बली काय आहे? विष्टी काय आहे? ठीक आहे. हिरण्य म्हणजे काय? अशासारखे नाही का प्रश्न विचारले जातात. म्हणजे मीनिंग विचारले जातात की यांना प्राचीन काळामध्ये काय म्हटलं जात होतं. तर याची PDF आज रात्री मी आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावर मी शेअर करणार. ठीक आहे. म्हणजे विष्टी म्हणजे काय? ठीक आहे. हे विष्टी काय असायचं? सीता म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं. आता हे बली काय होते ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. याशिवाय भाग काय आहे, सोबतच कर, सोबतच हिरण्यकर काय आहे, प्रणयकर, हिरण्यकर अशासारखे जे शब्द आहे त्यांचा अर्थ काय आहे त्याची PDF आज संध्याकाळी मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करणार. म्हणून लवकरात लवकर आपला व्हॉट्सअप ग्रुप सगळ्यांनी जॉईन करा. त्यासाठी तुम्हाला आपल्या ॲपवर जाऊन पेड करावे लागेल. म्हणून लवकरात लवकर कोर्स बाय करा आणि आपल्या जे तयारी आहे रोज सुरू करा. कारण एका याने जर तुम्ही अभ्यासाला लागणार तर नक्कीच तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही. म्हणून हळूहळू एक्झाम डेट येतपर्यंत आपली संपूर्ण कोर्स जे आहे तो कंप्लीट केलेला असेल. ठीक आहे. म्हणून थँक्यू सो मच. सोबतच तुम्ही लेक्चर्सला जे आहे तुम्ही बघता पण लाईक करत नाही, या लेक्चरला तुम्ही नक्कीच लाईक करा. ठीक आहे. अशा प्रकारे आजचा आपला लेक्चर मी इथेच संपवते. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.